तिहेरी असू दे नाही तर चौबेरी असू दे, विजय हा इथं संजय काका ट्रिपल खासदार संजय काकाच होणार, यात काय तरी मात्र शंका. विशाल पाटील यांनी संस्था विकून खाल्ल्यात हे सगळ्यात सांगली जिल्ह्यानं बघितलंय. त्यांना जर खासदार केलं तर जिल्हा विकायला कमी करणार नाहीत. पहिल्या वेळेपेक्षा काका जास्त लिडिंग घेणार 100%. वसंतदादाचे नातू आहेत म्हणून मत मागायचे दिवस आता गेले. जे काम करेल जनता त्यालाच मतदान देईल अशी परिस्थिती आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही 5 वर्षानंतर आता उठून लोकांच्या दारात जाणार, मला खासदार व्हायचं आहे. कोण विशाल पाटील काय आम्ही काय ओळखत नाही त्यांना, काय माहित नाही. वसंतदादांना ओळखते, विशाल कुठं काय नाही माहित, काय माहित नाही, फक्त काकांना ओळखतो. त्याच्या पक्षाने त्याला तिकीट दिलेलं नाही. एवढा वर्ष काम केल्यात पण तरी त्याला तिकीट द्यायचं पण त्याचं लायकी राहिलेलं नाही. विशाल दादा कोणाला ओळखत नाही. निवडून येतात तर त्यांच्या पक्षाने तिकीट का दिलं नाही काँग्रेसने. 5 वर्षातनं एकदा उगवून फक्त इलेक्शनसाठी उभारणारा आमचा नेता नव्हता. सहानुभूतीचं काही फरक पडणार नाही. काका पहिल्या वेळेपेक्षा 100% जास्त लिडिंग देणार. तुम्ही कारखाना दुसऱ्याला चालवायला देणार, तुम्ही अजून आमची 2014ची ऊसाची बिले दिलेली नाहीत. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. लोकसभा निवडणूक फक्त आणि फक्त आता एक 7 दिवसांवरती येऊन टिपली. मी आहे सांगलीमध्ये आज जर का बघितलं तर संजय काका यांच्या प्रचारार्थ माझ्या मागे जर का तुम्ही बघितलात तर योगी आदित्यनाथ यांची सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आत्ता आपण त्यांचेही काही कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमात त्यांच्यासोबत आपण बोलणार आहे. नमस्कार. नाव कसं आपलं? नाव उमेश गावडे. काय वातावरण वातावरण जोरात आहे. आता तिहेरी लढत आहे, तिहेरी लढत आहे. या तिहेरी लढतीत काय होईल असं वाटतं? तिहेरी असू दे नाही तर चौबेरी असू दे, विजय हा इथं संजय काका ट्रिपल खासदार संजय काकाच होणार, यात काय तरी मात्र शंका नाही. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर, लोकांच्या संपर्कात असण्यावर, लोकांच्या विविध कामाच्या माध्यमातून आमचा संपर्क आहे. उगाच 5 वर्षातनं एकदा उठून म्हणजे 5 वर्षातनं एकदा उगवून फक्त इलेक्शनसाठी उभारणारा आमचा नेता नव्हता. वातावरण दिसते खरं, वातावरण तर जोरातच आहे आमचं. हां, तिकडे पण वातावरण दिसते. आता चंद्रहार पाटील त्यांचं वातावरण आहे, त्यांच्या वातावरणात फरक नाही. त्यांच्या डोक्याच्या त्यांच्या ही झाल्या वातावरण तर आमच्या बाजूने चांगलं आहे तिथं. त्यामुळे त्यांच्या वातावरणाचं काय आम्हाला, आमचं वातावरण एकदम टाईट आहे. काय वाटते? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, विशाल पाटील यांनी संस्था विकून खाल्ल्यात हे सगळ्यात सांगली जिल्ह्यानं बघितलंय. त्यांना जर खासदार केलं तर जिल्हा विकायला कमी करणार नाहीत. वसंतदादाचे नातू आहेत म्हणून मत मागायचे दिवस आता गेले. जे काम करेल जनता त्यालाच मतदान देईल अशी परिस्थिती आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे. खरी परिस्थिती अशी आहे की चंद्रहार पाटलांच्याकडे ग्राउंड लेवलला काम करायला कार्यकर्ता नाही आणि विशाल पाटील फक्त अस्मितेची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण तशी परिस्थिती नाही. वसंतदादाच्या नावावरती मतं मागणे ही वस्तुस्थिती आता म्हणजे परिस्थिती तशी मतदारसंघात राहिलेली नाही. त्यामुळं भरघोस मतानं संजय काका निवडून येतील हा आत्मविश्वास सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या मनात आहे. कोण म्हणते की असं संस्था विकून खाल्ल्यावर? तुम्ही सामान्य जनतेचा कौल घ्या. कारखाने बघा, बाजार बघा, बँक बघा. एक बँक होती त्यांची, बँकेतल्या ठेवी गायब केल्यात, त्याची अजूनही चौकशी चालू आहे. हे जनतेला सगळ्या माहीत आहे. ही आता सध्याची परिस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली. त्यामुळे ते आता जनतेतून मतदान घेतील अशी परिस्थिती नाही. साहेब, तुमचं काय मत आहे? पहिल्या वेळेपेक्षा काका हे जास्त लिडिंग घेणार 100%. काय म्हणताय? पहिल्या वेळेपेक्षा काका जास्त लिडिंग घेणार 100%. कारण का काकाचं 10 वर्षात कामच झालेलं आहे. काय कामं केलं? कामात पाण्याचा प्रश्न आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे, रस्त्याची कामं झालेली आहेत, गोरगरिबांची कामं केली म्हणते ती. विशाल दादानं काय कामं केलेली आम्हाला दिसतच नाही. काहीच काम दिसत म्हणजे काय केलेलं आहे काम आता काहीच नाही. जरा सहानुभूतीचं काही फरक पडणार नाही. काका पहिल्या वेळेपेक्षा 100% जास्त लिडिंग देणार, गॅरंटी, फुल गॅरंटी. सहानुभूतीची लाट आहे ती. सहानुभूतीच्या लाटेत काही फरक पडणार नाही, अजिबात नाही. वसंतदादांचा वारसा, वसंतदादांचा वारसा सहानुभूती आहे. नाही, सहानुभूती काय नाही. वसंतदादांचा सगळ्यांनाच विचार आहे. वसंतदादा विचारानेच संजय काका चालतात. त्याबद्दल वसंतदादांच्या बद्दल आमचं काय नाही. पण तुम्ही वसंतदादाच्या
नावावर किती वर्ष मतं मागणार? तुम्ही लोकांच्या दारात किती वेळा गेला? तुम्ही 5 वर्षानंतर आता उठून लोकांच्या दारात जाणार, मला खासदार व्हायचं आहे, माझा पण वडील खासदार होता, माझा पण आजा खासदार होता, असं मतं मागायला लोक देतील का? तुम्ही कारखाना दुसऱ्याला चालवाय देणार? तुम्ही अजून आमची 2014ची ऊसाची बिले दिलेली नाहीत, त्याबद्दल तुम्ही कधी बोलला का? तुम्ही कुठली कंपनी आणली? तुम्ही कुठली MIDC आणली? तुमचा भाऊ कोळसा मंत्री होता, कुठला एखादा उद्योग आणला? तुम्ही उद्योग बोलता, तुम्ही कोणता उद्योग आणला? काकांनी सांगली जिल्ह्याची कायापालट केली आहे. सर्व उद्योग काकांचा जिल्हा आपल्या प्रगतीपथावर नेण्याचं काम काकांनी केलेलं आहे आणि ह्या वेळेला मागच्या वर्षीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं जास्तीच्या मतांना काका निवडणार या तर तेळ मात्र काय शंका नाही. जास्त लिडिंग येणार. मागल्या टायमाला 3 लढत होती, ह्या टायमाला बी 3 लढत आहे, तरी मागल्यापेक्षा काकाला वातावरण चांगलं आहे, त्यामुळे 100% जास्त लिडिंगला काका. आता समीकरण काकाच्याच बाजूनचे 100%. कारण का वातावरण तसं आहे, कारण का आम्ही प्रचारालाही जातो गावोगावी, त्यामुळं लोकांचा पाठिंबा चांगला मिळतो. नमस्कार, नाव कसं? संजय लुगडे, गाव तासगाव. काय वातावरण? काकांच्यासाठी चांगलं वातावरण. आता आम्ही काकांच्या बरोबरच असतो. विशाल दादांचे वातावरण जरा जास्त बघा. कोण विशाल? विशाल पाटील. काय आम्ही काय ओळखत नाही त्यांना. काय माहीत नाही. वसंत दादांना ओळखतोय. विशाल कुठं होती काय नाही माहीत, काय माहीत नाही, फक्त काकांना ओळखतोय. नमस्कार. नाव कसं? नाव कसं? नाव बसवराज अलगार. तिथलंच आहे ना, आम्ही जतवरून आलो. योगींची सभा आहे, जोर लावलाय. होय, काय लागेल का? 100 लागणार. कसं काय? मागच्यापेक्षा पण लीड येणार. मागच्या हॅट्रिक 100% होणार आणि मंत्रिमंडळात पण तर मंत्री पण मिळणार. कसं काय? मग 100% मिळणार. कसं काय? ही मोदीची गॅरंटी आहे. मोदीची गॅरंटी आहे. नाही, आता विशाल पाटलांचा पण वार आहे. विशाल पाटील फक्त नुसतं वारा आहे, पण जे बाकीचे लोकमत आहे ते मोदी साहेबांना लोकमत आहे. संजय काकाला बघून मतदान माणसं करणार नाही, तर मोदी साहेबांच्यावर बघून मतदान करणार आहे. त्यामुळे 100% हे निवडून येणार आहे. 400 पार होणार. 400 पार, पण 400 पारच्या आसपास येणार, 100% येणार. आणि अनेकदा पुन्हा एकदा मोदी सत्ता स्थापन करणार. चंद्रहार पाटलांचं पण काय? चंद्रहार पाटील साहेब 2-3 नंबरला जाईल. 3 नंबरला जाईल. 2-3 नंबरला जाईल. तुम्हाला काय वाटते? संजय काका कसं काय? जास्त मतदार असली की काय खरं? कोण म्हणते? गावात काय म्हणते? गावात फुलं देतो अंकल जत तालुक्यावर आला. तिथे तर तुमच्या पट्ट्यात तिकडे चंद्रहार दादांचं नाव. नाही पाणी काका दिले, त्यामुळे पाण्याच्या काका काय म्हणलं? पाणी भरपूर दिले, त्यामुळं पाण्याच्या ह्याच्यावर काका निवडून येणार आहेत. काकांचं काम आहे ते. आता बघितलं तर मोदींनी 70 कलम असेल किंवा रस्ता असलेली ह्या हिच्यावर बघून त्यांनी विकासावर बघून मतदान करणार आहेत. त्यामुळे यंदा 100% काका निवडून येते. नाव कसं? शिवराज बिरादार, गाव बोरगे, तालुका जतवरून आलाय. होय. काय वातावरण? वातावरण चांगलं आहे तिकडे जतकडे काय भाग? होय, 100% काकाचं आहे. आम्हाला म्हणतात विशाल पाटलांचं नाव. नाही तसला काय नाही. संजय काकांचं आहे. कसं काय? बरोबर, काकानं कामं केलेलं ना. आता आमचं जत भागाला पाणी द्यायचं काम भाजपवाल्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळं त्यामुळं आता जत तालुक्याचं पूर्व भागामधले काय शेतकरी लोक आहे, त्यांचं म्हणत आहे भाजपवाल्यांनी काय काम केलेलं आहे. ह्यावेळी संजय काकांना निवडून द्यायचं आणि मोदी साहेबांना हात बळकट करायचं. काय सांगाल? बीजेपीने ಬರ್ತಾರೆ. ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಬರ್ತಾರೆ ಅಂದ ಬಳಕ ಬಿಜೆಪಿನೇ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಅವರು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬರ್ತಾರೆ ಅಂದ ಬಳಕ ಕಾಕಾ ಸಂಜಯ್ ಕಾಕಾ ಬರ್ತಾರೆ 100% ಬಿಜೆಪಿ. अष्ट बीजेपीने लीडला बरतायत. काय सांगाल? MP कोण बी असू दे, आम्ही मोदी बघून मी वोट घालणार आहे. आम्ही सगळं आम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे की खासदार कोण बी असू दे, वर मोदी यायला पाहिजे. त्यासाठी मोदीचं इंटरनॅशनल आहे ना. ती तालुका कुठला? जत तालुक्यावर आला एवढ्याला. काय वातावरण जतला? काय BJPच आहे सगळीकडे. BJPच आहे एवढं आहे. तुमचा कुठला तालुका? माझा पण जत तालुकाच आहे. मोदी ही गॅरंटी आहे आणि त्याच्यानंतर योगीची आहे. विशाल दादांचं कसं स्वार? विशाल दादा एवढा काय हे नाही आहे. त्याचे पक्षाची त्याला तिकीट दिलेलं नाही. एवढं वर्ष काम केल्यात, पण तरी त्यांना तिकीट द्यायचं पण त्यांचं लायकी राहिलेलं नाही. तरी त्यांचं काही गॅरंटी नाहीच आहे त्याची. संजय काकांना कसं? संजय काकांचं कसं आहे, आता त्याचं पहिल्यापासून त्याची कारकीर्द आहेच आणि त्यांना थोडंसं माहिती पण आहेत ना, राजकारणातला त्याचा अनुभव आहे. त्यामुळे थोडं विकासाचं कामं पण त्यांनी केलेलं आहे.
आपले कौटुंब नाव कसं? काका फिक्स आहे, काका फिक्स आहे. नाव काय? शुभम पाटील खर्शिंग. खर्शिंग तालुका कवटेमंका. होय होय. गॅरंटी फिक्स आहे. काय गॅरंटी आहे? विकासाच्या कामाची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी आहे, काकाची गॅरंटी आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यासाठी रस्ता बघताय तुम्ही, राष्ट्रीय सुरक्षा बघताय, सगळ्या बाबतीत BJP एक नंबर आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना मी आवाहन करतो की विशाल काकांचं वारा दिसतंय. विशालदादांचा वारा काही नाही. विशालदादा आता बाहेर पडायला लागलेत. विशालदादा कधी गावात फिरताना पण दिसणार नाही तुम्हाला. तरुणांच्यात कल कुणाला आहे? आता हे बघताय तरुणच आहेत सगळे. कलल काका नाही सगळा, काका फिक्स आहेत. कसं काय? आता बघा सभेला बसायची जागा गर्दी सुद्धा नसणार आहे, बसायची जागा सुद्धा नसणार आहे इथं. थोड्या वेळानं बघा इथं वाटतंय फिक्स 100%. तासगाव काय वातावरण तिकडे? नाही बऱ्यापैकी आहे. कसं काय? काका बाकीची कामं केलेली बघितले जनतेने सगळी. पाण्याचा हे बाकीचा प्रश्न आहे, त्यामुळे विशाल दादा कोणाला ओळखत बी नाही. का हो? ती पहिला काळ होता त्यांच्या वडिलाचा, हां त्यावेळेचा काळ होता. तेव्हापासून आता कसं काय? नाही वातावरण त्यांचं नाही वाटत नाही तसं. मिरज तालुक्यात काय मिरजेत वातावरण? मिरजेत वातावरण मिक्स आहे, संमिश्र वातावरण आहे. विशाल पाटील आणि संजय काका पाटील. वातावरण चांगलं कुणाला? चांगलं असं कोणालाच म्हणू शकत नाही आपण, हां कारण दोन्हीकडे पण वातावरण तगडं चालू आहे. म्हणजे विशाल पाटलांची पण यंदा खासदार कोण होईल वाटते? तसं काय प्रॉपरली सांगू शकत नाही, पण जो पण येईल तो 20-25 हजारच्या फरकानंच येणार. एवढंच. तिरंगी लढत म्हणता येणार नाही, कारण गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी यांनी विकास भरपूर केला आहे. तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका यांनी पाण्याचे म्हणा, रस्त्याचे म्हणा, असे बरेच प्रश्न सोडवले आहे. तरी तिरंगी लढत मारण्यापेक्षा ही एकरंगी लढत असल्याची चिन्ह दिसते सध्या, कारण विकासाचा मुद्दे हो ना. विशालदादाचं काही कामच नाही. ते दरवर्षी 5 वर्ष निवडणुकीला उभा राहतात आणि पुन्हा अजून येतात निवडणुकीला उभा राहायला. त्यांचं काही कामच नाही काम नाही. काय ताकद लावून अपक्ष राहून कोण खासदार होऊ शकत नाही आतापर्यंत, नाही होत शकत. कशावरून? अपक्ष असतात ते येतात पण नाही निवडून नाही शकत नाही. तर मग त्यांच्या पक्षाने तिकीट का दिलं? निवडून येतात तर त्यांच्या पक्षाने तिकीट का दिलं नाही? काँग्रेसने का दिले ना तिकीट? नाही काका येणार, 2 लाखाच्या मतावरून येतील काका, कारण त्याची कामं पण आहेत त्याची. तर आपण सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये या सभेच्या ठिकाणी आपण आता हा रिपोर्ट घेतोय. सगळी जी लोक आहेत त्या लोकांच्या या प्रतिक्रिया आहेत. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.